स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 9वीचा भूगोलाचा 10वा धडा नागरीकरण याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? पुढील समस्यांवरती उपाय सुचवा. शहरभरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. तर या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरती विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्यास प्रोत्साहन द्यावे. बँकांद्वारे घरांसाठी स्वस्त दराने कर्जपुरवठा करण्यात यावा. शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. भरमसाठ प्रमाणात वाहतुकीच्या साधनात झालेली वाढ वाहतुकीच्या कोंडीचे प्रमुख कारण आहे. खासगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी. वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीरित्या करण्यात यावे. नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण गुन्हेगारी सदृश्य कृत्य करणारा बहुसंख्य व्यक्ती तरुण वयोगटातील बेरोजगार व्यक्ती असतात. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण स्किल ट्रेनिंग द्यावे व त्यांना स्वतःचे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करावे. अर्धशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. किंबहुना अशा तरुणांना शहरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून द्यावेत. बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारी व त्यांच्या संघटित टोळ्या उद्ध्वस्त कराव्यात. नागरिकीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर प्रदूषण घटवून आणणारे उद्योग व बेसुमार वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडवून आणणारे उद्योग बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्र स्थलांतर करावे. प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी व दोषी त्यांना शिक्षा करावी. नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कारण वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे नागरी भागाचे वास्तव आहे. त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. ज्या मानवी व्यवहारामुळे जलप्रदूषण घडून येते त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावे. प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोरपणे कार्यवाही करण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक व्यापक व कार्यक्षम करण्यात यावी. आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारी मोहीम हाती घेण्यात यावी. अ गट आणि ब गट तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. नागरिकीकरण. मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे, स्थलांतर. 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत. नागरी प्रदेश. कचऱ्याची समस्या, नियोजनाचा अभाव. महत्त्व सांगा आणि फायदे द्या. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण. 1. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला सहाय्यभूत ठरते. ग्रामीण भागात शेती व्यवसाय तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढते. शेतीची कामे यंत्राद्वारे केल्याने मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. अतिरिक्त झालेल्या कामगार वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने शेतीवरील मनुष्यबळाचा दबाव कमी झाला. त्यामुळे सुप्त बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले. व्यापारामुळे व्यापार संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह इत्यादी सेवांची वाढ होते. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. व्यापारामुळे देशादेशांमधील राजनैतिक आर्थिक संबंध सुधारतात तसेच राष्ट्रांचा आर्थिक विकास होतो. पर्यायाने लोकांचे जीवनमान सुधारते. औद्योगिकरणामुळे ज्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो, मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. औद्योगिकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. औद्योगिकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. औद्योगिकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. शहरातील सोयीसुविधा. नागरिक शहरा क्षेत्रामध्ये अनेक सोयीसुविधांचा विकसित होतात. तेथील वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, आरोग्य आणि अग्निशमन दल यास उद्या विशेष महत्त्वाच्या आहेत. उच्च दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध असल्याने मालाची वाहतूक, व्यापार व बाजारपेठांची वाढ घडून येते. पुण्यासारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षणाची सोय असल्याने उच्च शिक्षित व तंत्रज्ञानात पारंगत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असते. उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध असल्याने दुर्धर आजारांवरती उपचार करणे शक्य होत असते. सर्वसामान्य आरोग्यमानाला अनुकूल बदल होतात.
शहरातील सामाजिक ऐक्य. मुंबईसारख्या शहरांमध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असल्याने देशाच्या विविध राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. लोकसंख्येची सरमिसळ झाल्याने विविध क्षेत्रात विविध प्रदेशातील लोक एकत्र राहत असल्याने सामाजिक सामंजस्य वाढीस लागते. सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो. पारंपरिक जाती धर्म व भाषेची बंधने शिथिल होतात. त्यातूनच आंतरजातीय विवाहांना चालना मिळून जातीभेद नष्ट होण्यास सहाय्य होते. प्रश्न 4. पुढील बाबींची तुलना करा. वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उद्योगांची ठिकाणी बहुतांश शहरांच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते. मात्र शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक व्यवस्थेवरती प्रचंड ताण पडतो. वाहतूक सेवा पुरेशी उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खाजगी वाहनातून प्रवास करतो. सार्वजनिक वाहने प्रचंड प्रमाणात असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. पुढे दिलेल्या चित्रात मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी स्पष्ट होते. औद्योगिकरण व वायू प्रदूषण. औद्योगिकरण म्हणजेच विशिष्ट प्रदेशात उद्योगांचे विकास व विकेंद्रीकरण होय. ऊर्जा साधने व यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते. उत्पादन आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण उद्भवते. औद्योगिकरण व वायू प्रदूषण यांचा सहसंबंध पुढे दिलेल्या चित्रातून स्पष्ट होतो. स्थलांतर व झोपडपट्टी. राज्यांतर्गत ग्रामीण भागातील विस्थापित लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतरित करतात. त्याचप्रमाणे देशाच्या अविकसित भागातील लोक मुंबईसारख्या औद्योगिक महानगरात नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ स्थलांतर करतात. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते व त्या प्रमाणात शहरातील निवास योजना व्यवस्था वाढत नाहीत. स्थलांतरित लोक बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना शहरातील महागडी व निवासस्थाने परवडत नाहीत. असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत, तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरं बांधतात. अशा व्यवस्थेतील झोपडपट्टी असे म्हणतात आणि त्या अनिर्बंधपणे वाढतच जातात. स्थलांतर व झोपडपट्टी सहसंबंध पुढील चित्रातून स्पष्ट होतो. सोयी सुविधा व वाढती गुन्हेगारी. स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यात असते. झोपडपट्ट्यात किमान नागरी सोयी सुविधाही नसतात. स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्ट्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळत नाही. त्यामुळे ते अवैध मार्गाचा वापर करून पैसे कमवतात. त्यामुळे शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. खालील तक्ता पूर्ण करा. नागरीकरण प्रक्रिया आणि परिणाम. झोपडपट्ट्यांची निर्मिती, अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सोयीसुविधा. स्थलांतर. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. स्थलांतर अल्पकाळातील तसेच कायम स्वरूपाचे असते. प्रदूषण. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांच्या उल्लंघनामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषणात वाढ होते. रोजगार निर्मिती. नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ. ग्रामीण ते शहर बदल. प्रवासातील सुलभतेमुळे मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीत वाढ होते. स्पष्ट करा. शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावच्या लोकसंख्येत वाढ झाली. शहरांचा क्षेत्रीय विकास झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात उपनगरे विकसित झाली. लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला. ग्रामपंचायतीची जागा नगरपरिषदेने, नगरपरिषदांची जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या. अशा पद्धतीने लहान गावाचे महानगरात रूपांतरण या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याने उदाहरण मुंबई शहर आहे. तुमच्या कल्पनेतील सुनियोजित नगर. चंदीगड, नवी मुंबई, नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. अशा शहरात निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजार क्षेत्र, शैक्षणिक व आरोग्य संस्था इत्यादीसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते. भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोयीसुविधांची आणखी नगर नियोजनात करण्यात येते. आखणी. अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आखली आहे. अशा संयोजित शहरात प्रत्येक कुटुंबाच्या निवास, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, वाहतूक व्यवस्था
इत्यादींची पूर्तता केली जाईल. औद्योगिकरणामुळे शहराचा विकास घडून येतो. औद्योगिकरण नागरिकांना पोषक असते. औद्योगिकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. औद्योगिकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. औद्योगिकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. औद्योगिकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. प्रदूषण एक समस्या. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण पाहायला मिळते. शहराचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची लोकसंख्या वाढते तशी प्रदूषण देखील वाढ होते. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने जरी विविध कायदे केले असले तरी प्रदूषणमुक्त गाव, प्रदूषणमुक्त शहर, प्रदूषणमुक्त देश ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. प्रधानमंत्र्यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट नवी दिल्ली येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे की भारतातील सर्व शहरे आणि गावे ओपन डिफेकेशन फ्री म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्यांवरती उपाय सुचवा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पहिल्या चित्रात कारखान्याचे धुरांडे दिसत आहेत. दुसऱ्या चित्रात मोठ्या प्रमाणात लावलेले भोंगे दिसत आहेत. तिसऱ्या चित्रात डम्पिंग ग्राउंडचा कचरा टाकलेला दिसतोय आणि चौथ्या चित्रात पाणी प्रदूषण दिसते, म्हणजे पाण्यामध्ये टाकलेला कचरा दिसतोय. वायू प्रदूषण. हवेचे प्रदूषण घडवून आणणाऱ्या उद्योगधंद्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणारे उद्योगधंदे बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्र मनुष्यवस्तीपासून इतर ठिकाणी स्थलांतर करावे. प्रदूषण नियंत्रण कायदे कठोर करावे व त्यांची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. प्रदूषण होऊ नये या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. झाडांची संख्या वाढवावी. ध्वनी प्रदूषण. धार्मिक सण उत्सव साजरे करताना ध्वनिक्षेपकांचा कमीत कमी वापर करण्याचे बंधन असावे. कार्यक्रमस्थळी दिवस रात्र सिनेमांची गाणी लावण्यावरती निर्बंध असावेत. विविध प्रकारच्या मिरवणुकांच्या वेळी डीजेचा वापर करण्यावरती बंदी असावी. ठराविक डेसिबल आवाजापेक्षा जास्त आवाजावरती ठराविक वेळी बंदी असावी. ध्वनी नियंत्रण कायदे कठोर करावे व कायद्यानुसार त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. मृदा प्रदूषण. कचऱ्याचा ओला सुका कचरा असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे. कचऱ्याची हाताळणी आणि विल्हेवाटीची जबाबदारी स्थानीय व्यवस्थापन समितीसारख्या स्वयंसेवी संस्थांकडे सोपवावी. सरकारी सहनिवास संस्थांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती करण्यास प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. जलप्रदूषण. कारखान्यातील दूषित पाण्यावरती प्रक्रिया करणारी यंत्रणा स्थापन करण्याची सक्ती करण्यात यावी. दूषित पाणी नदी, नाले, तलाव, कालवे, समुद्रात सोडण्यास बंदी करावी आणि त्या प्रकारे जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कठोर शिक्षा करावी. सार्वजनिक पाणवठ्यावरती कपडे धुण्यास, आंघोळ करण्यास, जनावरे धुण्यास बंदी घालावी. उपक्रम. भारतातील मोठी नगरे कोणती आहेत त्यांची यादी करा व ती भारताच्या नकाशात दाखवा. भारतातील काही मोठ्या शहरांची नावे खालीलप्रमाणे आहेत. हैदराबाद, न्यू दिल्ली, कलकत्ता, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, नागपूर, आग्रा, कानपूर, जयपूर, सुरत, चेन्नई. तुमच्या गावाजवळ एखाद्या महानगराला भेट देऊन तिथे कोणत्या सुविधा व समस्या आढळून येतात ते शिक्षकांच्या मदतीने लिहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.